नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील बहुचर्चित डायोशेनन भूखंड घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून या संदर्भात नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। सदर प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रकरणात शरणपूर रोडवरील जुने कमिशनर कार्यालय, समाज बांधवांची घरे आणि शैक्षणिक संस्थांच्या इमारती मिळून सुमारे 6 एकर भूखंडाचा समावेश आहे। आंतरराष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार डॉक्टर अरविंद मोरे यांची पुन्हा संस्थेच्या कार्यकारिणीत संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान नाशिक अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत अजय श्रीवास्तव यांचा जामीन रद्द केलाय। यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशुतोष राठोड यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केलाय। तसेच डॉक्टर अरविंद मोरे यांनी अजय श्रीवास्तव यांचा जामीन फेटाळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणाला नवे वळण देताना पोलिसांचे कायदेशीर सल्लागार वकील महेश कुमार गोयल यांनी डॉक्टर मोरे यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या संदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग ॲडव्होकेट आशुतोष राठोड यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आलाय। या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। दरम्यान शरणपूर रोडवरील जुने कमिशनर कार्यालयाची जागा पुढील 3 महिन्यात संबंधितांना कमिशनर कार्यालय, स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक संस्थांना कायदेशीररित्या हस्तांतरित करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। ही पत्रकार परिषद सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट आशुतोष राठोड आणि अंजली राठोड यांच्या वतीने घेण्यात आली आहे। मी आशुतोष राठोड, सिनियर ॲडव्होकेट। माझे क्लायंट डॉक्टर अरविंद मोरे यांच्या संदर्भात यांच्या वतीने आज मी स्टेटमेंट करतो आहे की नाशिक शहरातील जो खूप जुना मुद्दा आहे NDTA आणि जुने पोलीस आयुक्त कार्यालय या जमिनीचा वाद, तर याची सर्व कायदेशीर सर्व न्यायालयांचे आदेश यांचे अवलोकन करतात आणि प्रशासन आणि खास करून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याबरोबर कायद्याने जे पात्र आहेत ते संचालक अशा सर्वांची एक जर बैठक झाली तर याच्यात निश्चितच 3 महिन्यात हा तोडगा निघू शकतो आणि या सर्व बाबींवर एक अतिशय चांगला सोल्युशन निघून नाशिक शहरात एक चांगला पायंडा आपण पाडू शकतो। याच्यात आता कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट महेश कुमार गोयल यांनी जे डॉक्टर मोरे यांना धमकी दिली आहे आणि त्या धमकीमध्ये CP साहेबांच्या नावाचा गैरवापर केलेला आहे, ते प्रकरण कायद्याच्या दृष्टीने मार्गी लागेलच। परंतु आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की NDTAच्या जागा आणि आयुक्त पोलीस जुने पोलीस आयुक्तालयाची जागा याचा कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग निघू शकतो, ही आमची भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आम्ही प्रशासनाला साथ घातली आहे, त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि हा प्रश्न 3 महिन्यात आपण सोडू असा मला विश्वास आहे। असं असताना गोयल हे जे महाशय आहेत, विधिज्ञ महेश कुमार गोयल यांनी फोन करून सुरुवात अशी केली की कोणाला विचारून तुम्ही बेल कॅन्सल करण्याचा अर्ज दाखल केला? आम्हाला विचारल्याशिवाय याच्यात काही करायचं नाही। यापुढे जर असं काही केलं तर तुम्हाला नाशिकमध्ये राहणं त्रासाचं होईल। आता खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे हे बॉलिवूड स्टाईल वाटेल, परंतु जे रेकॉर्डवर आहे ते मी बोलतोय आणि कॅमेरा समोर बोलतोय। गोयल यांचे वाक्य आहे की तुम्हाला आत घेऊन ठोकून टाकू, म्हणजे तुम्हाला अरेस्ट करू आणि एन्काउंटर करू, आत घेऊन ठोकून टाकू। जो आमच्या मार्गात येईल त्याला आडवा करून टाकू, म्हणजे त्याचा खून करून टाकू। आडवा करून टाकू म्हणजे ठार मारू त्याला जगण्याचा अधिकार नाही। तो आमच्या आडवा आला, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला आडवा करून टाकू। हे करत असताना अतिशय गंभीर बाब अशी आहे की त्यांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केला की हे माझं CP आणि माझं प्रकरण आहे, CP आणि माझं प्रकरण आहे। मला पूर्ण विश्वास आहे आपले जे माननीय पोलीस आयुक्त आहेत ते अतिशय लॉ अबायडिंग पर्सन आहेत, कायद्याची तमा बाळगणारे अधिकारी आहेत। त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना मनात आदर आहे, परंतु अशा चांगल्या अधिकाऱ्याचं ज्याचं रेप्युटेशन आहे नाशिकमध्ये, कमिशनर ऑफ पोलीस, ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली जाते, अशा व्यक्तीचा
धमकीमध्ये नावाचा वारंवार उल्लेख करणं आणि सीपींच्या नावाने धमकावणं आणि हे पोलिसांचे कायदेशीर सल्लागार असलेल्या महेश कुमार गोयल यांनी करणं हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. हा प्रकार मी काल माननीय जिल्हा न्यायालय यांच्यासमोर आणला. न्यायाधीश तर अवाक झाले, शॉक, की ही अशी घटना कधीच घडलेली नाही. जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते त्यांनी माफी मागितली की हे असा प्रकार घडत नाही कधीच. जे इन्स्पेक्टर आहेत सरकारवाडा पोलीस स्टेशनचे तेथे पोलीस कंप्लेंट फाईल केलेली आहे. बार काउन्सिलला प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणून प्रोसिडिंग सुरू झालेले आहे. बार काउन्सिलला तक्रार दाखल झालेली आहे. कोणताही वकील असं, वकिलाचं काम असतं युक्तिवाद करणं, असं कोर्टाच्या बाहेर धमकी देणे, काहीतरी भूमाफियांसाठी काम करणे हे वकिलांचं काम नाही. परंतु तो विषय आज मोठा नाही. कायद्याने गोयल यांना काय शिक्षा व्हायची ती होणार. आज या संदर्भात हे डिक्लेरेशन करायचं आहे की प्रशासनाने आत्ताही प्रतिसाद द्यावा. आम्ही खास माननीय पोलीस आयुक्त यांची रीतसर वेळ घेऊन भेटायला जाणार आहोत. डॉक्टर अरविंद मोरे यांनी एक प्रस्ताव तयार केला आहे. आता याच्यात जे मदत करतायत, जसं आता योगायोगाने इथे संकेत ओहोळ आलेले आहेत किंवा अजून काही सहकारी असतील ज्यांची इच्छा आहे, तर याच्यात असं माझ्या मनात असं आहे, एक विधिज्ञ म्हणून, एक कायदेशीर सल्लागार म्हणून माझ्या मनात जो प्रस्ताव आहे तो असा आहे की NDTA-ची जी जुने आयुक्त कार्यालयाची जागा आहे ती रीतसर आयुक्त कार्यालय यांच्या नावाने करून द्यायची. म्हणजे एक शासनाबरोबरचा तिढा आपला संपतो. त्या एरियामध्ये जे एज्युकेशनल काही हे असेल ते डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे विद्यार्थ्यांचे हित जपले जातात. आणि त्या भागात चर्च आहे, नंतर ख्रिश्चन समाज बांधवांचे काही घरं आहेत ते डिस्टर्ब नाही करायचे. तिथे जर काही चांगल्या सुविधा देता येतील तर या प्रस्तावामध्ये त्या द्यायच्या. आणि ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे NDTA-चा सर्व ट्रान्सपरंट कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने त्या सर्व मालमत्तांचं एक रोडमॅप तयार करायचा आणि चांगल्या प्रकारे ते विकसित करायच्या, त्या डेव्हलप करायच्या. यासाठी ही पत्रकार परिषद आहे. वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.